नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की माझं लग्न खूप कमी वयामध्ये झालं. माझे मिस्टर गव्हर्नमेंट नोकरीला होते आणि माझं लवकर लग्न झाल्यामुळे मला मुलंही लवकर झाली आणि मुलं लवकर झाली म्हणजे 2 मुली आणि 1 मुलगा होता आणि आहेत. तर ते झाल्याच्या नंतर माझं लवकरच म्हणजे मिस्टर वारले आणि मी विधवा झाले. तिथून पुढे मला जी साथ दिली ती फक्त आणि फक्त परमेश्वराने. आणि आज मी एवढ्या वयाची आहे म्हणजे माझं वय खूप झालेलं आहे, पण तरीसुद्धा मी स्वतः सगळं करते आहे. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की एक योगायोग असतो. लग्न होणं म्हणजे खरंच एक योगायोग असतो. मी दिसायला अतिशय सुंदर, दुहेरी हाड, गोरीपान अशी माझी पर्सनॅलिटी होती. जेव्हा आणि घरामध्ये मी मोठी होते. माझे वडील सुद्धा एक सरकारी नोकरी करत होते. क्लास 1 ऑफिसर होते आणि मी त्यांची मुलगी असल्यामुळे माझ्यावरती म्हणजे माझ्या वडिलांच्या भरपूर ओळखी होत्या आणि ओळखी असल्यामुळे मला खूप म्हणजे लोक पण ओळखायची आणि माझी पर्सनॅलिटी पण खूप छान होती. त्याच्यामुळे लोक मला खूप म्हणजे खूप असे म्हणतात ना, लग्नासाठी पण आणि असे बघणारे पण खूप होते. पण मला जसं पाहिजे असतं तसं कधीच मिळत नव्हतं. पण एक दिवस असं झालं, आमच्या नातेवाईकांमध्येच एक जण आलेले होते आणि माझी आई असंच घरातलं काम करत होती आणि घरातलं काम करता करता त्यांना म्हटले की आता मुलीचं लग्न कधी करणार म्हणून. तर माझी आई टेन्शनमध्येच असायची की आता माझी मुलगी वयात आली आहे, कधी तिचं लग्न होणार, कधी काय, म्हणजे असं हे सगळं आईला चिंतेत राहायचं. पण योगायोग बघा ना की त्यांच्या घरी ते जे पाहुणे आले होते, असंच म्हणजे आपल्या रोजच्या उठण्या बसण्यातले ते पाहुणे होते. तर ते पाहुणे आले आणि त्यांनी असंच आईला विषय काढला की बघ आता करू का मी तुमच्या मुलीसोबत लग्न, मग असं डायरेक्ट बोलून गेले. आणि काय आश्चर्य व्हावं, तर त्यांच्या आईच्या मनामध्ये पण असं आलं की बाबा हा मुलगा चांगला आहे तर मग आपण विचार करायला हरकत नाही. तर अर्थातच त्यांना तेव्हा गव्हर्नमेंटची नोकरीसुद्धा होती. तर मग त्या ताई म्हणतात की आम्ही तो विचार केला की चांगली नोकरी आहे, मुलगासुद्धा चांगला आहे, मग आपण हिचं लग्न लावून देऊया. तर ते ताईंचं लग्न ठरलं, त्या मुलासोबत ताईंचं लग्न ठरलं आणि ते जिल्हा परिषदमध्ये कामाला होते म्हणजे गव्हर्नमेंट नोकरीलाही होते. तर काय आश्चर्य व्हावं, ताईंचं लग्नही झालं. 15 दिवसातच ताईंचं लग्न ठरलं आणि तारीखही काढली. म्हणजे तुम्ही विचार करा. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आजच्या काळामध्ये आपले आईवडील आपल्या लग्नासाठी खूप चिंतेत असतात. खूप खूप चिंतेत की आता आपली मुलगी वयात आली आहे, मग आता कसं करायचं, तिला कसा भेटेल, कसा मिळेल, याने खूप चिंता करतात आपले आईवडील. पण आपले जे काही पूर्वपुण्याचे कर्म असतात, चांगले कर्म असतात, ते चांगले कर्म आपल्या हातून काहीतरी झाल्याशिवाय असा चांगला योगायोग मिळत नाही. आणि म्हणतात ना, जेव्हा आपली चांगली वेळ येते तेव्हाच आपल्याला कुठेतरी काहीतरी चांगलं मिळतं. आणि हे खरं आहे. जेव्हा आपल्या हातून काहीतरी चांगलं होतं ना, तेव्हा आपल्यासोबत म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याचं काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासोबतही स्वामी चांगलंच करत असतात. त्या ताईंनी कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं आणि म्हणूनच आज त्यांच्यासोबत सगळं काही चांगलं झालेलं आहे आणि होतंय. तर त्या ताईंना खूप आनंद झाला की झालं बाबा, आता माझ्या आईच्या वडिलांचं टेन्शनही गेलं आणि आपण सेटल झालो. ताईंचं लग्न झालं. वर्षाच्या आत त्या प्रेग्नंट राहिल्या. पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली. वर्षाच्या आत त्यांना 2 मुली झाल्या. पहिली मुलगी झाली, थोडं 1 वर्षाने परत दुसरी मुलगी झाली आणि परत मुलगा झाला. असं 3 ते 4 वर्षामध्ये त्यांना लागोपाठ मुलं झाली. आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हाच्या काळामध्ये डॉक्टरही नव्हते. ताई सांगतात की 9 महिने आम्ही कधी डॉक्टरांचं तोंडही पाहिलेलं नसायचं, कधी दवाखान्याची पायरीही चढायची नाही. 9 महिन्यापर्यंत आम्ही असंच बाळाला वाढवायचो घरच्या घरीच. आणि मग डिलिव्हरीच्या वेळेस कुठेतरी असं क्वचित डॉक्टर सापडायचे, त्या डॉक्टरांकडे जायचो. पण माझी तर पहिली डिलिव्हरी घरीच झालेली होती.
तुम्ही विचार करा की त्या ताई किती स्ट्रॉंग असतील. तर त्यांची पहिली डिलिव्हरी घरीच झालेली. त्यानंतर त्यांना मुलगा झाला आणि काही दिवसातच त्यांचे मिस्टर ऑफ झाले, मिस्टर वारले, एक्सपायर झाले. तर मग सगळी जबाबदारी आता ह्या ताईंवरती आली. आता काय करायचं? ताई वेल एज्युकेटेड होत्या, 10वीत होत्या, पण बाकीच्या गोष्टींमध्ये त्या खूप हुशार होत्या, ॲक्टिव्ह होत्या, चंचल होत्या, स्वभावाने स्ट्रिक्ट होत्या, म्हणजे कडक होत्या. तर त्यांना खूप असं म्हणजे त्यांच्या ज्या मिस्टरांची नोकरी होती, ती मिस्टरांची नोकरी त्यांना गव्हर्नमेंट सरकारने द्यायचं म्हणून ठरवलं. म्हणजे त्या आरोग्य खात्यात त्यांनी आरोग्य खात्याची नोकरी केली आणि जिल्हा परिषदच्या म्हणजे त्यांच्या मिस्टरांच्या जागेवरही त्यांनी नोकरी केली. असं त्या ताईंचं आयुष्य सुरू झालं. म्हणजे एक प्लस पॉईंट होता की बाबा त्यांना आर्थिक अडचणसुद्धा म्हणजे आर्थिक अडचणीचा प्रश्न सुटलेला होता. कारण म्हणतात ना, घरामध्ये जर पुरुष नसेल तर एक स्त्री कशाला तोंड देऊ शकते. पण गव्हर्नमेंट नोकरी असल्यामुळे त्यांच्या मिस्टरांच्या जागेवर त्यांना नोकरीला लावल्यामुळे तरी हा आर्थिक प्रश्न किंवा मुलाबाळांचं शिक्षण, मुलांना वाढवणं, हा प्रश्न पूर्णपणे मिटलेला होता. मग तसं तर हे प्लस पॉईंट असल्यामुळे त्या ताईंना खूप सोयीस्कर झालं. ताईंनी त्या मुलांना खूप छान पद्धतीने वाढवलं आणि ताई खूप सुसंस्कृत असल्यामुळे त्यांना देवाचंही खूप वेड होतं, त्या धार्मिकही होत्या. जमेल तसं त्या चांगले कर्म करत आल्या आणि सगळं काही देवावरती सोपवतं. आजही त्या म्हणजे त्यांचं जवळजवळ 70 ते 75 वय आहे आणि त्या आजही ग्रंथ वाचतात आणि ग्रंथ तुम्हाला माहिती आहेत की आता हे सगळे संस्कृतमध्ये आहेत. तर संस्कृतमधले ग्रंथ त्या स्वतः वाचतात. म्हणजे बघा, तुम्ही विचार करा की त्या ताई तरुण वयामध्ये कशा असतील. त्या आज जरी पाहिलं तरी त्यांचे दात, डोळे, त्यांचं बोलणं हे इतकं छान आहे ना की ताई सांगतात की तुम्ही म्हणजे मला जी काही ही आजची ठेवण आहे किंवा आज मी इथपर्यंत जो काही माझ्या आयुष्याचा प्रवास झाला, त्या प्रवासामध्ये परमेश्वराने मला खूप छान अशी साथ दिलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांनी खूप छान अशी साथ दिलेली आहे. तर त्या ताई सांगतात की पहिली मुलगी माझी म्हणजे शिकली, पण 12वी झाल्याच्या नंतरच तिचं लग्न झालं. तिचे मिस्टरही चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहेत. मग तिचं स्थळ आलं की तिचं लग्न करून टाकलं. त्याच्यानंतर दुसऱ्या मुलीलाही स्वतःहून स्थळ आलं. म्हणजे ती 3rd इयरला मेडिकलला होती, डॉक्टर मुलगी मेडिकलला होती. तेव्हाच तिला ते स्थळ चालून आलं आणि तिने 3rd इयरलाच लग्न केलं. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर ती शिकली आणि जॉब सुरू केला. म्हणजे दुसरी मुलगी त्यांची डॉक्टर आहे, मुलगाही चांगला बिझनेस करतोय. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही विचार करा की ह्या म्हणजे मिस्टर नसताना सुद्धा त्या ताईंनी मुलांना खूप छान प्रकारे मोठं केलं, खूप छान प्रकारे शिकवलं आणि आज ते स्वतःच्या पायावर सुद्धा उभे आहेत. यालाच खरं एक कर्तृत्ववान स्त्री, एक कर्तृत्ववान आई म्हणावं लागतं. आणि आज त्यांच्यावरती संस्कार एवढे छान आहेत ना की अक्षरशः त्या ताई सांगतात की जेव्हा त्या म्हणजे नेहमी परमेश्वराचं सांगतात, स्वामींचं सांगत असतात, ग्रंथाबद्दल सांगत असतात ना, तेव्हा खरंच त्यांच्या मुलींना सुद्धा पडतं की बाबा खरंच आपली आई किती महान आहे की आपल्याला आईने चांगले संस्कार दिलेले आहेत, म्हणूनच आज आपण इथपर्यंत आलो आहोत. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही संस्कार होते, या पद्धतीचा जो काही प्रवास होता, त्या ताईंनी खूप हालअपेष्टा करून काढलेला होता. अर्थातच त्या ताईंची सासूबाई सुद्धा त्यांना खूप त्रास द्यायची, पण त्या ताईंनी लक्ष दिलं नाही. त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. त्यांनी त्यांचं काम त्या करतच राहिल्या आणि त्यांचं काम करतच राहिल्या आणि जसे जमेल तसं त्यांनी परमेश्वराच्या भक्तीत मन लावत गेल्या. पण त्यांनी त्यांचे चांगले कर्म सोडले नाहीत की ही माझ्यासोबत अशी का वागते, ती माझ्यासोबत तशी का वागते म्हणून मी वाईट मार्गाला लागू, असं नाही. आता तुम्हाला माहिती आहे की एक विधवा स्त्री आता गव्हर्नमेंट नोकरी करणं आणि ते पण एका विधवा स्त्रीने म्हणलं की समाज कशा पद्धतीचा आपल्याला मिळतो आणि कशा पद्धतीचे लोक आपल्यासोबत मिळतात. त्या ताईंसोबत एक इन्सिडेंट असं झालं होतं की
आता त्या एकट्याच राहायच्या. तर एकट्या राहिल्या तर एक त्यांचेच सहकारी जे होते, कलिग होते, ते त्यांना बोलले की आता तुम्ही म्हणजे नाईट ड्युटी होती त्यांची आणि त्यांना बोलले की तुम्ही घरी म्हणजे तुमचं हे ऑफिसचं काम राहिलंय, तुम्ही या म्हणून असं. आणि त्या त्यांना थोडंसं त्यांचं बोलणं म्हणजे ओळखून घेतलं की बाबा हा माणूस कोणत्या पद्धतीचा बोलतोय. तर त्या माणसाला तिथेच त्यांनी दाबलं, म्हणजे तिथेच त्यांनी पटकन बोलून टाकलं की मला जमणार नाहीये, जे काही असेल ते उद्या दिवसात तुम्ही माझ्याकडून ते काम करून घ्या. तर असं बोलल्याबरोबर तो माणूस स्वतःहून इतका म्हणजे स्वतःला लाजून गेला की बाबा आपण कोणत्या स्त्रीच्या नादी लागतोय असं, आणि कोणत्या म्हणजे कशा पद्धतीचा आपण विचार करतोय. तुम्ही विचार करा, आजच्या जगामध्ये आपल्याकडे चांगले बघणारी लोक खूप कमी आहेत, पण आपला फायदा घेणारी लोक खूप जास्त आहेत, खूप म्हणजे खूप जास्त आहेत. पण आपण ठरवायचं की आपण त्या माणसाला थारा द्यायचा की नाही, किंवा चांगलं वागवायचं की नाही. म्हणजे ह्या पद्धतीचं जे आपलं बिहेवियर आहे, आपलं चारित्र्य आहे, ते आपणच आपलं जपलं पाहिजे. आणि त्यातच खरं आपल्याला परमेश्वर, म्हणजे थोडक्यात काय, तर आपण जर सत्याने वागलं ना तर परमेश्वर सुद्धा आपल्याला साथ देतो, हे तितकंच खरं आहे. परमेश्वर सुद्धा आपल्याला साथ देतो, म्हणजे देतोच. कारण कसं आहे, आपण जेव्हा परमेश्वराची भक्ती करतो, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतो, तेव्हा खरोखर परमेश्वर आपल्यासोबत असतो, कारण आपले कर्म तेवढे चांगले असतात. ताई सांगतात की गजानन महाराजांनी मला स्वतःहून उपदेश दिलेला होता. अक्कलकोटलाही माझं जाणं येणं खूप वेळा व्हायचं, आणि गजानन महाराज, दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज हे सगळे एकच रूप आहेत. मी जी काही भक्ती करते, मला जो काही म्हणजे माझ्याकडून जो काही जे सेवा घडते, ती स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचतेच. दुसरं असं की जेव्हा ताई सांगतात की मी जसं जमेल तसं स्वामींचा तारक मंत्र ऐकते, स्वामींचं नामस्मरण करते, स्वामींचं मला बाकीचे काही पारायण वगैरे काही करता नाही आले तरीसुद्धा मी स्वामींचं मोबाईलवरती सतत काही ना काहीतरी ऐकत राहत असते. स्वामींचं नामस्मरण आणि तारक मंत्र तर फिक्स असतोच. बाकीचे पारायण करायला तर तेवढा वेळ मला बसणं होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण एकदम सोवळं करून जर मनामध्ये आपल्या श्रद्धाच नसेल, भाव नसेल, तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही. पण आपण जर भोळ्या बाबड्या मनाने सेवा केली आणि मनापासून केली, श्रद्धेने केली, तर निश्चितच स्वामींपर्यंत आपली सेवा पोहोचते आणि स्वामी ती स्वीकारतात. आणि आपल्याला कोणत्या पण आपण संकटात असू, दुःखात असू, त्यापर्यंत आपण पोहोचतो, म्हणजे पोहोचतोच. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग अशाच एका नवीन अनुभवासोबत आपण भेटूया. पण तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.